नमस्कार मंडळी, आज आपण खिमा ही रेसिपी पाहणार आहे। खिमाला गोल आकार करून कढईत सोडून टाकणार आहे। त्यानंतर झाकण लावून खिमा छान असं शिजवून घ्यायचा आहे। खिमामधलं पाणी आटतं आणि त्याला तेल सुटतं। छान असं तेल सुटल्यानंतर आपण ते काढून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकल्यानंतर चिरलेला कांदा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। वाटणाची तयारी करूया आपण। साधंच वाटण बनवणार आहे। त्यानंतर कांदा चांगला लालसर परतला झाल्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट टाकून हळद, तिखट मिक्स करून घेणार आहे। छान असं मिक्स झाल्यानंतर वाटण टाकून घ्यायचं आहे। वाटणात खोबरं, कोथिंबीर, तीळ, टोमॅटो हे टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण लावून घेऊया। मसाला शिजल्यानंतर थोडंसं पाणी टाकून एकजीव करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर झाली आपली रेसिपी तयार।